विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेऊया वाक्यांच्या अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांबाबत. वाक्यांच्या अर्थावरून वाक्यांचे 4 प्रकार आहेत. एक प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य. तसेच चौथा प्रकार येतो उद्गारवाचक वाक्य. आता आपण हे समजून घेऊया की विधानार्थी वाक्य म्हणजे काय. आता हे पहा, समीर दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करतो. आता ही 2 वाक्ये जी आहेत त्या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसते, तर केवळ या ठिकाणी विधाने केलेली आहेत. प्रश्न विचारलेला नाही, उद्गार काढलेला नाही किंवा आदेश दिलेला नाही. तर मग काय आहे, केवळ विधान आहे. म्हणून अशा वाक्यांना म्हणतात विधानार्थी वाक्य. पुढचा प्रकार पाहूया, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय. आता ही वाक्य पहा, सायली, सहलीला जाणार आहेस का? तुझ्या घरात किती माणसे आहेत? या वाक्यांमध्ये काय दिसते, तर या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ज्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो अशा वाक्यांना म्हणतात प्रश्नार्थी वाक्य. आता आपण पुढचा प्रकार पाहू, आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य कोणत्या वाक्यांना म्हणतात पहा, मुलांनो शिस्त पाळा, देवा मला चांगली बुद्धी दे, तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो, सरोज कृपया मला वही दे, समाजाचे नेहमी भले करा. आता ही जी वाक्य आहे ते या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसते, आज्ञा आहे, प्रार्थना आहे, आशीर्वाद आहे किंवा विनंती आहे किंवा उपदेश आहे. या ज्या गोष्टी आहेत ज्या वाक्यातून त्या मांडल्या जातात अशा वाक्यांना म्हणतात आज्ञार्थी वाक्य. थोडक्यात काय, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वाक्यामध्ये तुम्हाला आज्ञा केलेली दिसते, आदेश केलेला दिसतो, ते वाक्य आज्ञार्थी वाक्य. आता आपण समजून घेऊया उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्य कोणत्या वाक्यांना म्हणतात पहा, आ हा हा किती सुंदर दृश्य आहे हे, अरे रे धावताना पडला तो, शाब्बास जिंकलास तू, मी पक्षी झालो तर. आता ह्या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसते, मनातील भावना किंवा तीव्र इच्छा या वाक्यांमध्ये व्यक्त झालेल्या आपल्याला दिसतात. ज्या वाक्यांमधून भावनेचा उद्गार बाहेर पडलेला असतो, म्हणजे भावना व्यक्त केलेल्या असतात, अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता आपण विचार करूया वाक्य रूपांतराचा. अर्थावरून जे वाक्यांचे प्रकार पडतात, ही जी वाक्य आहेत आपल्याला त्याच्या अर्थामध्ये बदल करायचे. प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याचं उद्गारार्थी किंवा उद्गारार्थीचं आज्ञार्थी किंवा आज्ञार्थी आहे त्याचं प्रश्नार्थी. तर हे रूपांतर कशा प्रकारे करायचं त्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. आता या ठिकाणी पहा, हे वाक्य आहे, महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल. वाक्य काय आहे, महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल, प्रश्न विचारलेले. आता जर आपल्याला सांगितलं की या वाक्याचं विधानार्थी वाक्य करा, तर आपण काय करणार. आता या वाक्यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी शब्द वापरले कोण.
कोण विसरेल. आता प्रश्न काढून टाकायचे. अशा वेळेला काय करायचं तर वाक्यामध्ये जे प्रश्न विचारलेला शब्द आहे तर त्या ठिकाणचा प्रश्न काढून आपल्याला त्याचं रूपांतर हे विधानार्थीमध्ये करायचे. ते कसं करता येईल. महात्मा गांधीजींचं कार्य कोणी विसरणार नाही. कोण विसरेल याचं कोणी विसरणार नाही असं आपण या ठिकाणी केलं आहे. तर या ठिकाणी साधं विधान तयार झालेलं आहे. म्हणून दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्याचं विधानार्थी करताना त्याच्यात आदेश असेल तर तो काढून टाकायचा, प्रश्न असेल तर तो काढून टाकायचा, उद्गार असेल तर तो काढून टाकायचा. राहिलेलं जे वाक्य राहील ते होईल विधानार्थी वाक्य. कारण विधानार्थी वाक्य म्हणजे काय की जे प्रश्न नाही, उद्गार नाही किंवा आदेश नाही, आज्ञा नाही असं वाक्य जे आहे ते विधानार्थी. आता हे वाक्य पहा. किती सुंदर फूल आहे हे उद्गार आहे. याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचे. उद्गार काढून टाकताना हे वाक्य विधानार्थी कसं होईल. हे फूल खूप सुंदर आहे. या ठिकाणी आपण काय केलं तर उद्गार बनवण्यासाठी किती या शब्दाचा प्रयोग केला होता तर ते आपण काढलं आणि त्या ठिकाणी खूप हा शब्द वापरला. किती सुंदर त्याच्याऐवजी आपण केलं खूप सुंदर. तर अशा प्रकारे हे उद्गारार्थी वाक्य ते झालं विधानार्थी वाक्य. किती सुंदर फुलं आहे हे झालं उद्गारार्थी वाक्य. त्याचं विधानार्थी हे फूल खूप सुंदर आहे. आता पहा हे आज्ञार्थी वाक्य. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. आज्ञार्थी त्याचं आपल्याला विधानार्थी करायचे. कसं करणार आपण. तर या ठिकाणी करा हे जे आदेश देणारं क्रियेचं रूप आहे ते आपल्याला बदलायचं आहे. कसा बदल करता येईल त्याच्यात तर वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे योग्य आहे. कराचा करणे केला आपण या ठिकाणी. म्हणजे आदेश काढून टाकला, प्रश्न नाही, उद्गार नाही, आदेश नाही. उरलेलं जे वाक्य राहते ते विधानार्थी वाक्य. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे योग्य आहे. आता हे वाक्य पहा. विधानार्थी वाक्य. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. याचा आपल्याला प्रश्नार्थी करायचे. कसं करणार आपण याचं प्रश्नार्थी. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे नाही, नाहीचा प्रयोग करून आपण त्याला प्रश्नार्थी बनवलं. आता हे उद्गारार्थी वाक्य कसं होईल बघा. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे ह्या विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवू. किती सुंदर आहे हस्ताक्षर. या ठिकाणी उद्गारार्थी बनवण्यासाठी आपण काय केलं किती ह्या शब्दाचा प्रयोग केला. आता हेच वाक्य आपण आज्ञार्थी करू. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे हे विधानार्थी, त्याचं करायचे आपल्याला आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य कसं होईल. हस्ताक्षर सुंदर काढा. त्या वाक्यात आपण आदेश टाकला काढा. अशा प्रकारे आपल्याला वाक्य रूपांतरित करायची आहेत. वाक्याचा अर्थ न बदलता हे लक्षात ठेवा. त्याचा जो मूळ अर्थ आहे तो बदलायचा नाही, त्याच्यात बदल करायचा नाही. अर्थ न बदलता आपल्याला त्या वाक्यांचं रूपांतरित करायचे दुसऱ्या अर्थांमध्ये.